सलोनी जसं की आपण पाहतोय, मी सध्या हडपसर या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसानिमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मिलिंददादा सरोदे यांनी आज सकाळी 11 11:30च्या दरम्यान व्हीव्हीएम मशीनचं जे पोस्टर आहे किंवा जे मशीन आहे, बॅनर आहे, ते जाळलेलं आहे. का नेमकं हे जाळलेलं आहे, या पाठीमागचा उद्देश किंवा या पाठीमागचा हेतू काय, धोरणं नेमकं काय आहेत, हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्यासोबत यावेळेस मिलिंददादा सरोदे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, काय नेमकी परिस्थिती होती, कशामुळे आज व्हीव्हीएम मशीन जाळण्यात आली होती, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान. जसं की आपण पाहतो की आताच काही दिवसांपूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर आता लागलीच ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या पूर्ण निवडणुकीमध्ये जसं की आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे की संविधानाचं भक्षक म्हणून जी ईव्हीएम मशीन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काम करत आहे, तर त्या संविधानाच्या भक्षकाला आज संविधान दिनी जाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी पहिल्यापासूनच या ईव्हीएमला विरोध केला आणि बॅलेटवरती निवडणुका संपूर्ण देशामध्ये व्हाव्यात यासाठी ते आज ताकद प्रयत्न करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की ते सत्तेमध्ये संविधान विरोधी जे काही सरकार त्या ठिकाणी येत आहे, तर ते येत आहे, तर ते वारंवार त्या ठिकाणी ईव्हीएमच्या जे त्यांचं शस्त्र ईव्हीएम आहे, तर ते हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं ते ईव्हीएम निवडणुकांमध्ये घेऊन खऱ्या अर्थानं कुठंतरी संविधानावरती, लोकशाहीवरती त्या ठिकाणी आपला, मला म्हणायचं, हुकुमशाही गाजवायचं त्या ठिकाणी काम करत आहे. देशातल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने या ठिकाणी डाग लागायचं आज काम झालेलं आहे. देशातल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने या ठिकाणी तोडफोड करायचं, लोकशाहीला तोडायचं काम या ठिकाणी देशामध्ये चाललेलं आहे. देशामध्ये ज्या हुकुमशाही आलेली आहे, तर याला एकच कारण आहे, ते म्हणजे ईव्हीएम मशीन. आणि खऱ्या अर्थाने जे आपण पाहतो की आज देशामध्ये सरकार आलेलं आहे, त्या सरकारने निवडणुकीमध्ये सामदाम दंडभेद आणि त्याबरोबर त्यांचे शस्त्र ते म्हणजे ईव्हीएम, तर त्यांचं हे शस्त्र जर नसेल तर खऱ्या अर्थानं देशातच नाही, ते यांना गल्लीत देखील कुठं ओळखलं जाणार नाही किंवा गल्लीत पण यांची किंमत राहणार नाही. म्हणून हे प्रत्येक इलेक्शनच्या आधी ईव्हीएमचं कार्ड काढतात आणि खऱ्या अर्थानं सत्तेत जातात. आणि हे जर आपण पाहता आलो तर देशामध्ये आज संविधानाला फडलं जातं, संविधान बदलायची भाषा केली जाते. म्हणून आज ज्या संविधानाचं भक्षक म्हणून ईव्हीएम काम करते, तर त्याच ईव्हीएमला संविधान दिनी या ठिकाणी जाळायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. यांना मला एवढंच सांगायचंय, तुमचा बाप देशाचे घटनापती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्येच सर्व मानव जातीला हेच मूल्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. देशामध्ये बटेंगे कटेंगे हा लय लांबचा प्रश्न झाला. भारतीय संविधानाने संविधानाच्या माध्यमातून सगळ्याला एक केलेलं आहे. हे एकच राहणार, न बटेंगे न कटेंगे. ह्यांना फक्त जातीचं राजकारण करायचंय आणि जातीचं राजकारण करून देशाला धर्मांध करायचंय. धर्मांध शक्तींना सत्तेमध्ये आणून खऱ्या अर्थानं जे बहुजन 18 पगड ज्या काही जाती आहेत, यांना कुठेतरी डायव्हर्ट करून खऱ्या अर्थानं धर्मांध शक्तींना सत्तेमध्ये आणायचंय आणि संविधानाचे विरोधी कटकारस्थान करायचंय. एवढंच त्यांच्या त्या बटेंगे मधून मला दिसतंय. जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत देश हा एक संघ असेल, न बटेंगे न कटेंगे. ईव्हीएम मशीन ज्या पद्धतीने तुम्ही जाळलेली आहे किंवा त्याचा बॅनर लावलेला आहे, या पाठीमागून याच्या माध्यमातून तुम्हाला काय सादर करायचं होतं, काय सांगाल? त्याच्यातून मला एवढं सादर करायचं होतं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलादी आहोत. आम्ही शांत आहोत, म्हणजे शंड नाहीत. आतापर्यंत ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांनी देशावरती केलेला अन्याय देशातल्या सर्वसामान्य जनतेने पाहिलेला आहे. ज्या आपण पाहतो की कालचे इलेक्शन ज्या झाले, ज्या भागामध्ये एक अंदाजे जर 2 लाख मतदान असेल, तर त्या बूथवरती त्या मशीनमध्ये 2 लाख प्लस मतदान कसं काय होतं. आणि ज्या अफरातफरी झालेल्या आहेत काउंटिंगमध्ये, मग ह्या कुठेतरी सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण हा उद्देश त्या ठिकाणी जाळायचा जो कार्यक्रम आहे असं तो केला. त्याच्यातून मला हे सांगायचं होतं की आज फक्त जी ईव्हीएम संविधान दिनी, संविधानाचं भक्षक म्हणून ईव्हीएम आहे, तिला आज जाळलेले आहे. वेळ जर आली तर देशातली जनता सुज्ञ झाले, जागे झाले, या धर्मांधांना आणि ईव्हीएम जे शस्त्र म्हणून बाळगतात त्यांना जाळायलाही कमी करणार नाही. एवढंच हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ इच्छितो. लोकसभेची ज्यावेळेस निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा तमाम जनतेने आणि बऱ्याच नेत्यांनी सुद्धा ईव्हीएमच्या दिलेल्या निर्णयाला चांगलं समर्थन दिलेलं आहे. मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे ईव्हीएमच्या द्वारे मांडलेला
त्याबद्दल काय वाटतंय? बरोबर. विधानसभेचा लागलेला निकाल हा पूर्णतः चुकीचा आहे. पूर्ण हा सेटिंग निकाल आहे. आणि जसं की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक डोक्यावरती घेतलेली होती, परंतु जर गुजरातमधनं पेट्या जर सेट होऊनच येत असतील महाराष्ट्रात, तर जर सर्वसामान्य जनतेने निवडणूक डोक्यावरती घेणं योग्यच म्हणजे यावेळेस योग्य नाही ठरलं का, तर पेट्या ऑलरेडी सेटिंग होऊन आल्या होत्या. म्हणून मला हे सांगायचं. लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. सर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब प्रत्येक वेळेस सांगतात स्थापनात आणि नागनाथ. तर ज्यांनी प्रतिसाद दिला ते नागनाथ असतील, आणि ज्यांनी आता त्याचा उपभोग घेतला ते नागनाथ असतील, आणि हे दोन्ही एकच आहेत. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.